महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना गणवेश वाटपाबाबत प्रत्येक विद्यार्थ्यांना 2 गणवेश द्यावयाचे असताना 1 गणवेश व 1 स्काउट ड्रेस अशा प्रकारे वाटप करून महाराष्ट्र शासनाचा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार शिक्षण मंत्रालयामार्फत झाला आहे। पण याबाबत महायुती सरकार सर्व प्रकरण लपवण्याचा प्रयत्न करताना दिसून येते। याबाबत लवकरच जन आंदोलन घेणार व वेळ पडल्यास न्यायालयात देखील जाऊ असा इशारा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारपुरी महाराज यांनी दिला आहे। मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाही। खाजगी शाळा वाढत असताना गरिबांच्या मुलांसाठी उभा केलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तरोत्तर खालावत आहे। या शाळेतील शिक्षक प्रामाणिकपणे ज्ञानदान न करता फक्त सयाजीराव होऊनच केवळ पाट्या टाकण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे। शिक्षक हा प्रमुख घटक असल्याने आणि शाळेकडे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष न दिल्याने अनेक विद्यार्थी अप्रगत राहत आहेत। अनेक शिक्षक अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण करत नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। त्यामुळे येथील विद्यार्थी अनुत्तीर्ण होऊ लागल्याने गुण कमी झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे। शासन याकडे का दुर्लक्ष करत आहे? तरी या होणाऱ्या नुकसानीस आपण सर्वस्वी जबाबदार असून या विद्यार्थ्यांना योग्य न्याय द्यावा। या दोषींवर कारवाई करावी, अन्यथा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे। विष्णू कारपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा अडकी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, विठ्ठल कोराडकर, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई इप्पा आदी उपस्थित होते। परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देताना विष्णू कारपुरी महाराज, रेखा अडकी, राधिका मिठ्ठा, विठ्ठल कोराडकर, लक्ष्मीबाई इप्पा दिसत आहेत। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून निवेदन पंधरवडा या अभियानांतर्गत सर्व शासकीय सर्व विभागांच्या प्रमुखांना, अधीक्षकांना, निरीक्षकांना निवेदन देण्याचा प्रोग्राम सुरू आहे। या निवेदन देण्या आंदोलनामध्ये आम्ही आज माध्यमिक व प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शिक्षण समितीच्या प्रमुखांना आम्ही निवेदन दिलेले आहोत की प्राथमिकमध्ये शालेय गणवेश किती वाटप झाला, कसा वाटप झाला आणि प्राथमिक विद्यार्थ्यांना गुरुजनांनी कसं शिक्षण दिलं पाहिजे याच्यापेक्षा कोणतं शिक्षण दिलं पाहिजे याच्यापेक्षा आपण चुकीच्या पद्धतीने शिक्षण देऊ नका अशी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर अधीर लावून अनेक शिक्षक बाहेर जातात, संस्थेच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संगणमताने बाहेर जातात, ही बंद झालं पाहिजे असं या ठिकाणी प्राथमिक शिक्षक अधिकारी कादीर साहेबांना दिलेलं आहे। त्याचबरोबर कादर साहेबांना दिलं। त्यानंतर माध्यमिक शिक्षणाच्या अधिकारी जगताप साहेबांना, सचिन जगताप साहेबांना आम्ही निवेदन दिलं की या पूर्ण परिस्थितीमध्ये शिक्षण दिवसेंदिवस उच्च होण्याचा शासन प्रयत्न करत असताना ज्ञानगंगा घरोघरी असं अभियान असताना देखील विद्यार्थी अनेक पटीने नापास होतात। नापास होण्याचं कारण काय याच्यामध्ये की तुम्ही शिक्षण बरोबर देत नाही, याच्यापेक्षा शिक्षण करत असताना आपण शिक्षण हजेरी मांडायचं आणि बाहेर जायचं आणि विद्यार्थ्यांना आपलं स्वतःचं वैयक्तिक काहीतरी सांगायचं असं प्रकार चाललेला आहे। या बाबतीमध्ये आपण योग्य सुधारावं। यावेळी जगताप साहेबांनी म्हणलं आमचं पूर्ण सिस्टीमच बदललेली आहे आता आणि या परीक्षा झाल्यानंतर पूर्णपणे या बाबतीमध्ये एक वेगळा सिस्टीम सरकारनं आणत आहे। बघूया, सरकार दररोज म्हणतं नवीन आणतो आहे ते देत नाही आणि सरकार म्हणतो नवीन आणतो, कुठला आणणार? आणि केसरकर साहेब देखील कशाला मंत्रिपद दिलं गेलं नाही। 40 आमदार निवडून आणल्यावर जोरजोराने बोलतो एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब म्हणतात की आमचं सरकार बहुमताने आहे, पण केसरकरांना ज्या पक्षाच्या मध्ये प्रवक्ते होते त्यांना मंत्रिपद दिलं नाही। यामागं त्यांचं फार मोठं भ्रष्टाचाराचं कांड आहे, ते सुद्धा आम्ही काढण्याचा प्रयत्न करू। परंतु त्या अगोदर शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्या, योग्य शिक्षण द्या आणि विद्यार्थी शिक्षणाची क्वालिटी दर्जा घसरू देऊ नका अशा प्रकारे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी त्या निवेदन स्वीकारून आम्ही या बाबतीमध्ये योग्य प्रमाणे अंमलबजावणी करू असं आश्वासन दिलं आणि त्यामुळं
एक आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण घुसू नये, शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार येऊ नये, शिक्षण क्षेत्रामध्ये मीपणा येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.